राजाराम शिक्षण संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण। विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांनी रंगला स्वातंत्र्य दिनाचा सोहळा। राजाराम शिक्षण संकुल पंढरपूर येथे देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे आणि स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केलं। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी देशाच्या प्रगतीमध्ये तरुणांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत राजाराम शिक्षण संकुलाच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडत असल्याने शिक्षकांचं कौतुक करत शिक्षणाबरोबरच उद्योजक निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहिताची भावना जोपासावी असं आवाहन देखील त्यांनी केलं। या कार्यक्रमास राजाराम शिक्षण संकुलाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद जाधव सर, संस्थापक सचिव सौ रजनीताई जाधव, उपाध्यक्ष राज जाधव, प्राचार्य शरद चव्हाण सर यांच्यासह शिक्षक सूरज देवकर, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण तसेच आकर्षक नृत्याविष्कार सादर केले। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त आणि जोशपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली। संपूर्ण परिसरात भारत माता की जय आणि देशभक्तीच्या घोषणांनी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। संस्थापक अध्यक्ष अरविंद जाधव यांनीही आपल्या मनोगतात स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचा समारोप राजाराम शिक्षण संकुलाचे प्राचार्य शरद चव्हाण यांनी आभार प्रदर्शनाने केला। उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्वातंत्र्य दिन सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली। आज 80वा स्वातंत्र्य दिन राजाराम इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यामध्ये आयोजित केलेल्या या सुंदर अशा ध्वजारोहण कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले हे पंढरपुरात काही थोडी लोक आहेत की ज्यांचा आदर्श घेऊन पुढं जावं असं वाटतं। त्यापैकी आमचे मार्गदर्शक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद जाधव सर, या संस्थेच्या सचिव रजनीताई जाधव, उपाध्यक्ष राजसाहेब जाधव। आता मी राजसाहेब ठाकरेंचाच कार्यकर्ता असल्यामुळे हे नाव लय मला आवडीचं आहे। राजसाहेब म्हणले की आमच्यात एक स्फुरण येतं। आणि या प्रशालेचे कॉलेजचे प्राचार्य आमचे सहकारी मित्र शरद चव्हाण सर। खरं तर मी सर्वप्रथम या ठिकाणच्या सर्व शिक्षकांचं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। कारण मी मग बघत होतो की ज्युनियर केजी असेल, सिनियर केजी असेल, पण मुलांना बोलता येतं। कारण आपण जर बघितलं आपल्याला लहानपणी बोलता येत नव्हतं सर, परंतु हे मुलं जर इंग्लिशमध्ये या ठिकाणी 4 वेळेस सुद्धा परंतु भाषण करत असतील तर ह्याच्यामध्ये खरं कौतुक शिक्षकांचं आहे। याचा अर्थ ह्याच्यावरनंच आज कळतं की आपण काय म्हणतो की सीतावरनं भाताची परीक्षा कळते, तशा पद्धतीनं ह्या 4-5 मुलांचं भाषण ऐकल्यानंतर या ठिकाणचं शिक्षण, एज्युकेशन कशा पद्धतीनं ही सगळी शिक्षक लोक या मुलांना देत असतील त्या अतिशय या ठिकाणी मला खूप आनंद झाला। हे सगळं करत असताना आता आपण शिकवतोय। खरं तर मला सर मी शपथ बघितली सर की आम्ही कॉपी करणार नाही किंवा या गोष्टीची शपथ बघितली, खूप चांगला आहे, ठीक आहे। सरकारने अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवला, परंतु सरकारने राजकारणी लोकांना सुद्धा एक असाच उपक्रम राबवला पाहिजे। ही अशी शपथविधी दिली पाहिजे की आम्ही कुणाचे आमदार फोडणार नाही, खासदार फोडणार नाही, आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, आम्ही नीट सारख्या परीक्षेचा पेपर फोडणार नाही।
आम्ही मुलांचं आयुष्य कधी असं त्या ठिकाणी वेटीच धरणार नाही, अशा पद्धतीची देखील संपूर्ण देशामध्ये आज स्वातंत्र्य दिनी या ठिकाणी शपथ होणं गरजेचं होतं. तुम्ही मुलांना द्या, ठीक आहे ना, मुलं तर करतीलच, त्यात काय वाद नाही. परंतु ही सगळ्या राजकीय लोकांना, जे IAS IPS अधिकारी आहेत, त्या लोकांना देखील, सगळ्या अधिकाऱ्यांना देखील अशा पद्धतीची शपथ देणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी मी आता संस्थेची माहिती मला सरांनी सांगितली की आनंद वाटला, या ठिकाणी स्विमिंग पूल आहे, बाकीचे वेगवेगळे स्पोर्टचे कार्यक्रम आहेत. किंवा सगळ्यात जास्त आनंद काय झाला की ज्या ज्या मुलांनी तुम्हाला सांगितलं की मला भाग घ्यायचा आहे, त्या मुलांना तुम्ही त्यामध्ये हे केलंय. त्यात असं काय हे ठेवलं नाही की ज्या 38-40 मुलांची या ठिकाणी तुम्ही भाषणाला निवड केली, याचा अर्थ सगळ्यांनी, ज्यांनी ज्यांनी तुमच्याकडे इच्छा व्यक्त केली त्यांना दिलंय. नाही तर आमचं पंढरपूरच्या काही शाळा आहेत, आम्ही लहानपणी बघायचो. मी पंढरपुरात शिकलो ना पहिलीपासून, त्यावेळेस ज्युनियर केजी सिनियर केजी नव्हतं, परंतु त्यावेळेस सर आडनाव बघून भाषणाला संधी मिळायची. धोत्रे म्हणलं की जरा बाजूलाच बसावं लागायचं, म्हणजे आडनाव बघून. मग तसं पाटील जाधव म्हणलं की बाजूला बसावंच लागत होतं. असं काय, पण खूप मला या ठिकाणी आल्यानंतर खूपच आनंद झालाय. मी जास्त राजकीय बोलणार नाही, परंतु माझी सगळ्या शिक्षकांना एक विनंती राहील, हे सगळ्या मुलांना शिक्षणाचं तुम्ही ज्ञान देत असताना लहानपणापासूनच तुम्ही उद्योजक घडवा. म्हणजे या ठिकाणी शिक्षकांनी खरं तर रोज एक 10-15 मिनिटं तर उद्योग या विषयावर मुलांना सांगितलं पाहिजे. की मी या मताचा आहे की मी नोकरी करण्यापेक्षा, आता काय झालं की शिकायचं कशासाठी तर नोकरी करायसाठी, शिकायचं कशासाठी तर नोकरी करायसाठी, एक अशा पद्धतीचं लहानपणापासून आपण ते बाळकडू पाजलेलं असतं. परंतु शिकायचं कशासाठी तर उद्योजक होण्यासाठी, हे पण आपण त्या ठिकाणी एक 10-15 मिनिटं सर शिकवणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही? कारण काय झालं, आता मी माझी माहिती तुम्हाला सांगतो. माझा जन्म पंढरपूरचा, माझं 1ली ते 4थी शिक्षण आमच्या नगरपालिकेच्या, आमच्याकडे तेलाची त्रिभुवन शाळा आहे भोसले चौकात, त्या शाळेमध्ये झालं. खूप गरिबीची परिस्थिती. माझे वडील दगड फोडायचं काम करायचे, म्हणजे मी एका दगड फोडणाराचा मुलगा आहे. आणि सर 1972च्या दुष्काळात तुम्हाला आठवत असेल की रोजगार हमी योजनेच्या कामावर लोक जायची, माझी आई जायची, त्या सुकडी मिळायची. अलीकडे परत ती गहू तांदूळ चालू झालं, परंतु 1972च्या दुष्काळामध्ये सुकडी मिळायची. मग ती सुकडी शिजवून खाऊन त्या ठिकाणी आम्ही शाळेला जायचो. त्याच्यानंतर मी लोकमान्य शाळा, मग त्यानंतर आपलं त्यावेळेचं पंढरपूर कॉलेज. मी कसं आहे की मी 11वी सायन्स 12वी सायन्सला होतो. 12वी सायन्सला मला खूप चांगल्या प्रकारचे मार्क पडले. माझा BAMS ला त्यावेळेस नंबर लागला. BAMS ला कोडोलीला त्यावेळेस सर नवीनच चालू झालं होतं, परंतु परिस्थितीमुळे मी डॉक्टर होऊ शकलो नाही. त्याच्यानंतर मी BSc ला ऍडमिशन घेतलं आणि मग राजकारणात थोडा वास लागला. BSc ला कॉलेजला त्यावेळेची शेवटची निवडणूक आमची, मी कॉलेजला उभारलो, कॉलेजला निवडून आलो. आणि त्यावेळेस असं होतं की आमचे शिक्षक बाकीत करायचे की जो मुलगा BSc ला UR ला उभारला निवडून आलाय तो 100% फेल झालाय. आणि त्यांचं बाकी तंतोतंत माझ्या बाबतीत पण खरं ठरलं. मी BSc फर्स्टला फेल झालो, त्यानंतर मी BA इंग्लिश केलं, MA इंग्लिश केलं, आणि काही दिवस मी सिनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून काम बी केलं. मग मी FY SY TY ला इंग्लिश शिकवायला पण होतो, पण माझं काय मन रमलं नाही. आणि मग मी उद्योजकाकडे वळलो. हे का सांगतोय तर तुम्ही मुलांना उद्योग व्यवसायाचं पण या ठिकाणी मार्गदर्शन दिलं पाहिजे. मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात पहिलं टेंडर 1992 ला शेण गोळा करायचं टेंडर घेतलं होतं. शेण गोळा करायचं म्हणजे आपल्याकडे कार्तिक वारीला जनावरांचा गुरांचा बाजार भरायचा, त्या या मार्केट यार्डात बाजार भरायचा, सगळं शेण पडायचं, मग ते शेण गोळा करायचं टेंडर निघायचं, मार्केट कमिटी काढायची. मग ते शेण मी 15,000 रुपयाला टेंडर घेतलं होतं. मी स्वतः पाठीने शेण गोळा केले त्यावेळेस. म्हणजे अजून एक 5-10 लोक कामाला घेऊन, बायका घेऊन शेण गोळा केलं. 8 दिवस शेण गोळा केलं सर. त्याचा डेपो मारला आणि ते शेण मी 1.5 लाख रुपये विकलं होतं त्यावेळेस. एवढं शेण गोळा केलं होतं ते खत म्हणून.
त्याच्यानंतर मी हळूहळू उद्योग व्यवसायाकडे वळलो. माझ्या आज 5 हॉटेल्स आहेत. पुण्याला हॉटेल आहे, मुंबईला हॉटेल आहे, पंढरपूरमध्ये म्हणजे करकमला हॉटेल आहे. करकम तुम्ही जर आता तुम्हाला जवळचं म्हणजे करकमच आहे. करकमला देखील मी 5 स्टार पद्धतीचं त्या ठिकाणी हॉटेल केलेलं आहे. माझी डीडी इन्फ्रा नावाची कंपनी आहे, ज्या कंपनीचा 1,500 कोटीचा टर्नओव्हर आहे. म्हणजे सगळ्यात मोठी कंपनी आहे माझी डीडी इन्फ्रा. माझे 3 पेट्रोल पंप आहेत. इथली हिंदुस्तान ट्रॅक्टरची डीलरशिप माझ्याकडे आहे. आता टोयोटोची इथे आहे. मी सांगतोय काय की हे का सांगायला लागलोय की मी चालत जाणारा मुलगा होतो, परंतु जर आपण कष्ट केलं, अभ्यास केला, चिकाटी धरली, तर निश्चितपणे माणूस आयुष्यात यशस्वी होतो. आणि सगळ्यात महत्वाचं उद्योगाकडे वळणं गरजेचं आहे. कारण आपण जर मुलांना तुम्ही नोकरी शिकवली, मग कुठेही जावा, तुम्हाला आता एसटी जावा खाजगीकरण आहे, शिक्षण क्षेत्रात जावा खाजगीकरण आहे, तुम्ही पीडब्ल्यूडी मध्ये जावा खाजगीकरण आहे, म्हणजे कुठलीही सरकारच्या अंतर्गत कुठली आस्थापना असू द्या, त्या ठिकाणी आता परमनंट जॉब नाही, सगळ्या ठिकाणी खाजगीकरण आहे. नोकऱ्यांचं अवघड झालंय. आणि मग काय की बाबा जाती जातीत भांडणं लावायची आणि मग हे आंदोलन चालूच राहतात. परंतु आता नेमक्या नोकऱ्या किती शिल्लक आहेत ह्याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. मी तर म्हणजे त्यामुळं माझी तुम्हाला सर विनंती आहे की मुलांना जास्तीत जास्त उद्योगाबद्दल कशा पद्धतीनं ज्ञान देता येईल त्या पद्धतीचं आपण ज्ञान द्यावं. मला या ठिकाणी आल्याबद्दल अतिशय आनंद वाटला. या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मी आदरणीय जाधव सरांचं, या प्रशालेच्या प्राचार्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि जाता जाता एवढं सांगतो की सर, तुम्ही खूप कष्टाने ही संस्था उभा केली आहे, आम्ही बघितलंय. खूप जिद्दीने ही संस्था उभा केली आहे. या संस्थेसाठी कसल्याही कुठल्याही प्रकारची कधी मदत लागू द्या, कधी मला सांगा, 100% मदत करायचं वचन या ठिकाणी मी तुम्हाला देतो. आणि सरकारी दरबारी काय काम असली तर काळजी करू नका. आपण जरी आमदार खासदार नसलो तर राज ठाकरे माझा नेता आहे. आणि राज ठाकरेचा एक फोन म्हणजे मुख्यमंत्री मंत्री सगळे उठून उभारतात. त्यामुळे कुठलंही काम असलं तर कधी मला सांगा, 100% तुम्हाला मदत करतो, एवढंच वचन या ठिकाणी देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.